धाव 7 धावा धाबलकावर 8 षटकांचा सामना. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर आहेत. भाविन डॉक्टर भाविन. यावी आणखीन एक चेंडू हवेत आहे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शेतेशे चेंडू येतोय आणि या ठिकाणी मात्र फलंदाजाचा अंत होतोय. पहिला फलंदाज गमावला जातोय तो अर्थातच प्रथम फलंदाजी करताना राजधानी सातारा संघाचा एक गडी बाद. धावफलकात धावेत ते 7. डॉक्टर भाविन यांना मिळाले पहिले यश आणि फलंदाज अर्थात मैदानातून गमावला डॉक्टर अमर ज्याने 6 धावांचे योगदान दिले. एक मोठा फटका खेळायचा होता. चेंडूला हवेतून खेळला होता पूल केला पण तो फटका फसला आणि यावेळी मात्र फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये डॉक्टर सचिन अहिरे. कुठल्याही भागातले साताऱ्यामधले सगळे सातारा सिटी. तर डॉक्टर सचिन अहिरे हे तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतात. गोलंदाजाला मिळालं पहिले यश तुम्ही इथे पाहायला मिळालं. एक सुंदर गोलंदाजी त्याने केली. त्यांनी हार मानली नाही. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आली एकेरी धाव. त्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार मारला परंतु आणखीन एक षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे झेलचित झाले ते मिडविकेटला आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. डॉक्टर यावी सचिन यांच्या बॅटमधून एक मोठा पुलचा फटका मिडविकेट सीमारेषेकडे आलेला एक शानदार आणि दणदणीत फटका. षटकार 6 धावांसाठी. 4 चेंडू आणि 13 धावा. सुरुवात चांगली आहे राजधानी सातारा संघाची. एटीएम विनायक हॉस्पिटल वापी या संघाविरुद्ध राजधानी सातारा संघाचा जर विचार केला तर त्यांनी एक सामना जिंकलाय. दरम्यान या ठिकाणी मैदानाकडे वळूया. पुन्हा एकदा चेंडूला अर्थातच कार्पेटसाने खेळण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावांचं योगदान. संघाच्या धावसंख्येत 2 बदल. पहिले षटक आणि 15 धावा धावफलकावर. पहिले षटक पॉवर प्लेचं. दरम्यान डावखरे गोलंदाज होते हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र थांबत नाही आणि बघता बघता चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक सुंदर आणि एक निश्चित संजीवनी चौकार 4 धावांसाठी. डीजे नरोटो करण यांच्या माध्यमातून पहिलं षटक आपण इथे पाहिलं. 19 धावा धावफलकावर आल्या. एक फलंदाज गमावलाय आणि हे पहिलं मागडे षटक इथे मात्र फेकलं गेलं. ते गोलंदाज डॉक्टर भाविन यांच्या माध्यमातून 19 धावांचं एक मोठं षटक इथे पाहायला मिळालं. आणि अर्थात आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण इथे पाहत आहात. गोलंदाजीमध्ये बदल होते. पॉवर प्लेचं दुसरे षटक असेल जिथे 3 क्षेत्ररक्षक 30 सरकारच्या बाहेर असलेले डॉक्टर आशिष यावेळी नवीन गोलंदाज आहेत आणि समोर मात्र फलंदाज राहुल. पहिला चेंडू यावेळी हवेतून खेळलाय. चेंडूला भिरकावून लॉफ्टेड शॉट अगदी पडद्याला स्पर्श करतोय आणि चेंडू येतोय सीमारेषेकडे. एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. धावा धावफलकावर. दुसरे षटक मार्गस्थ असताना डावखरे गोलंदाज आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चोरटी धाव घ्यायची होती मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अर्थातच नकार दिला आणि तोपर्यंत धावा धावफलकावर आल्या त्या 25. शॉट थर्डमॅन. एक शॉट गली शॉट पॉईंट शॉट कव्हर. एक मिडाव फिरोजनं ऑफसाईडला. 30 सर्कलच्या बाहेर आपण इथे पाहिलं तर अर्थात लॉंग ऑन एक आहे. एक डीप मिड विकेट
युवरेशनं एक क्षेत्ररक्षक अर्थातच शॉट मिडविकेट एक फाईन फाईन लेग दरम्यान चेंडू स्वैरचा इशारा 1 धावेचं आणखीन एक योगदान 26 धावा धावफलकावर. चालू सामना एटीएम विनायक हॉस्पिटल वापी विरुद्ध राजधानी सातारा. वापी संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि राजधानी सातारा संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले असताना डावखुरे गोलंदाज आहेत. यावेळी मात्र पहा उजव्या यष्टीच्या दिशेने गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला. बॅट चेंडू संपर्क येत नाही, उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. स्टार टेनिस क्रिकेट निखिल बाबर आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आज घरबसल्या देखील आपण यूट्यूबच्या माध्यमातून मोबाईलमधून आणि टी व्हीच्या माध्यमातून अर्थात ही देखील स्पर्धा पाहू शकता. हे देखील योगदान या स्पर्धेचं. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने उंची दिले या चेंडूला, मात्र उजव्याष्टीच्या खूपच बाहेर चेंडू या ठिकाणी स्विंग होतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळतंय. धावफलकात 1 नि वाढ आणि एका धावेने धावफलकात वाढ झाली ती 27 धावा. दुसरी षटक मार्गस्थ मैदानामध्ये राजधानी सातारा. पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र एक पाऊल पुढे टाकत चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय मिडविकेट आणि वाडीस लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतो. चेंडूची फेकी करणार तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळाल्या. 2 धावा संघाला डॉक्टर राहुल यांच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. त्यांची वैयक्तिक धावसंख्या संघाची 29 आणि त्यांची वैयक्तिक धावसंख्या डॉक्टर राहुल यांची 9 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मोठा 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 फटका. यावेळी पाहिलात आपण लॉंग ऑन सीमारेषा भेदली गेली आणि एक जबरदस्त फटका षटकार 6 धावांसाठी. सुंदर फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. 35 धावांचं योगदान इथे दिलं गेलं सातारा संघाच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळी फलंदाजांनी पाहिलं, चेंडूला सोडून दिला. पंचाने हात जमिनीत समांतर केले. 1 धाव धावफलकावर नोंदवली जाते. 36 धावा धावफलकावर. फलंदाज अर्थात स्ट्राईकला आहेत ते राहुल, डॉक्टर राहुल आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर सचिन. डॉक्टर राहुल आणि डॉक्टर सचिन ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये पहिला फलंदाज गमावल्यानंतर ही दुसऱ्या विकेटसाठी एक सुंदर भागीदारी सातारा या संघासाठी. हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. चूक तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी आपली चूक सुधारली आणि हा झेल घेतला आणि या माध्यमातून दुसरा फलंदाज राजधानी सातारा संघाने गमावलाय 36 या धावसंख्येवर. आणि गोलंदाज अर्थातच डॉक्टर आशिष यांना मिळालं हे पहिलं यश. डॉक्टर अंबाजी यांना मिळालं ते अर्थातच नवीन फलंदाज मैदानामध्ये डॉक्टर अंबाजी. 2 गडी बाद 36. 2 षटकांची समाधी, प्रति षटका 18च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवली. ते राजधानी सातारा संघाने एटीएम विनायक हॉस्पिटल वापी या संघाविरुद्ध खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकली. वापी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि राजधानी सातारा संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केलं. या षटकात एकूण धावा आल्या त्या 17 धावा आल्या आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या 19 आणि एकूण 36 धावा धावफलकावर. चांगलं क्रिकेट. गोलंदाजीमध्ये बदल होईल आणि नवीन षटक या ठिकाणी घेऊन पहिलं जे षटक ज्या गोलंदाज फेकले होते गोलंदाज भाविक, डॉक्टर भाविक यावी भाविन. बॅटचा स्पर्श झालाय. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक चेंडू येणार तोपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान. 37 2 बाद 37. डॉक्टर भाविन जे मध्यमगती गोलंदाज आहेत पंचांच्या उजवीकडून गोलसाठी सज्ज आहेत आणि लाल कॅप परिधान केलेले फलंदाज डॉक्टर अंबाजी
पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर कट केला होता. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली. शतषक होता तो अर्थातच पॉईंटला. चेंडू अडवतोय तोपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या मधून 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि संघाची धावसंख्या 39. 2 फलंदाज गमावल्यानंतर आलेली धावसंख्या आहे. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पुढचा चेंडू हवेत आहे. शेतषक चेंडूवर घाई केली. झेल घेताना अंदाज चुकला आणि वेगाचा अर्थातच विचार न करता चेंडू घेण्याचा प्रयत्न हातात केला आणि फलंदाजाला मिळालं जीवदान. 1 धाव 40 धावा धावफलकावर. 8 षटकांचा सामना. सन्माननीय प्रशांतजी जगताप सरांना विनंती, आपण डॉक्टर सचिनजी कुरुंगळे सरांशी आपण संपर्क साधा. यावेळी मात्र पाहणार आहोत चेंडू मात्र थांबत नाहीये आणि बघता बघता चेंडू गेला. लॉंग ऑफ सीमारेच्या बळकडे आलेला आणखीन एक मोठा फटका. चौकार 4 धावा. एकूण धावफलकात वाढ 44. सातारा संघाची फलंदाजी ज्याने अर्थातच आकाशी रंगाचे युनिफॉर्म परिधान करून या ठिकाणी आले. पुढे सरसावून खेळायचा होता. बॅट चेंडू संपर्क येत नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. सुरुवात मात्र चांगली आहे. 44 धावा आतापर्यंत धावफलकावर नोंदवल्यात. 2 फलंदाज त्यांनी गमावलेत आणि 44 धावा धावफलकावर. स्क्वेअर कट मात्र शेतेशक आहे. डीप पॉइंटला 1 धावीचं योगदान इथे देतोय. 1 धाव मिळते संघाला आणि अशा प्रकारे सातारा संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 25 धावा धावफलकावर. प्रतिषटक 15च्या सरासरीने. 2 विकेट गेल्यानंतर 2 फलंदाज गमावलेत. 25 धावा धावफलकावर आल्यात. प्रतिषटक 15च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर इथे नोंदवतोय. 8 षटकांचा सामना आहे. येणारी 5 षटकं अजूनही बाकी आहेत. म्हणजे 30 चेंडूचा सामना इथे पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज यावी. गोलंदाज आहेत डॉक्टर उमेश. 8 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक 4. यावेळी मात्र चेंडू खेळायचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क येत नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धावजी सांगता होते. 45 धावा धावफलकावर आल्या. 4थ्या षटकातला पहिला चेंडू इथे पाहिला. एक निश्चितच सुंदर गुडलेग स्पॉटवर चेंडू फेकला होता. फलंदाजाने पूर्णपणे बीट करणारा चेंडू आपण पाहिला होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता तो फलंदाजाने आणि इथे अप्पर कट चेंडू खेळायचा प्रयत्न. कव्हर पॉईंटच्या सीमारेषेकडे या ठिकाणी मात्र एक मोठा फटका येतोय. संजीवनी चौकार 4 धावांसाठी. एकोणपन्नास धावा या चौकाराच्या माध्यमातून डॉक्टर खेळतात या ठिकाणी. डॉक्टर सचिन अहिरे पुन्हा एकदा स्टान्स घेतात. पुन्हा एकदा तोच फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने. शेतीशेष चेंडू रेणू डीप पॉईंट मधून चेंडू सीमापार होतोय आणि हा अर्धशतक पूर्ण. इथे 53 धावा धावफलकावर येतात. काय डॉक्टर सचिन अहिरे फलंदाजी करतात. ज्यांच्या वैयक्तिक धावसंख्या धावफलकावर येते ती डॉक्टर सचिन अहिरे. 26 धावांची एक जबरदस्त खेळी त्यांनी सजवले. ऑफ साईडची त्यांची स्ट्रॉंग बॅटिंग पोझिशन तुम्हाला इथे पाहायला मिळतात की ती अर्थात कव्हर पॉईंट आणि पॉईंटमधून चेंडूला सीमापार पाठवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी देखील ठरले. 53 पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढे साचवून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टीची करण्याची संधी पण फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आहेत त्यामुळे कोणताही धोका नाही येतो राजधानी सातारा संघाला. एटीएम विनायक हॉस्पिटल वापी आणि सातारा संघ यांच्यामध्ये सुरू असलेली ही लढत.
वडिया मैदानाकडे अकुटबा चेंडू होता, लेटकटचा वापर केलाय, चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने, शेतेशिक आहे चेंडूवर, फेकी करतो यष्टीच्या दिशेने, तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळवल्या आणि धावफलकात वाढ झाली ती 55. 55 चांगली फलंदाजी आहे, कारण षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर 4थं सुरू आहे, का त्यातले काही चेंडू अजूनही बाकी आहेत. वडिया मैदानाकडे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न हाणून पाडला आणि षटक क्रमांक 4 ची या ठिकाणी समाप्ती. 55 धावा 4 षटकामध्ये येतात, ते सातारा संघाचे 13.75च्या सरासरीने 4 षटकात या धावा आल्यात 55. आणि अर्थातच हे षटक समाप्तोय. षटकाचं विश्लेषण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या षटकात तब्बल 10 धावा गोलंदाजाने खर्च केला. गोलंदाज होते ते उमेश यांच्या माध्यमातून आणि 4 षटकात 55 धावा. येणारी 4 षटकं अजूनही बाकी आहेत आणि पाहूया 4 षटकामध्ये किती धावांचं योगदान इथे मिळेल. धन्यवाद. 55 धावा धावफलकावर आल्यात. अर्थात प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 31,000, 1,81,000ची ही भव्य क्रिकेट स्पर्धा डॉक्टर सचिनजी कुरुंगळे आणि त्यांच्या सहकारी यांनी तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धेला योगदान दिलं. अर्थातच महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं सहकार्य, अर्थातच इतरांचं देखील अर्थात चांगलं सहकार्य तिथे मिळालं. या सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि वळी आपण 5व्या षटकाकडे आणि गोलंदाज आहेत डॉक्टर मेघल पटेल यांच्याकडे. डॉक्टर मेघल पटेल 55. समोर मात्र खेळतात ते आता मात्र डॉक्टर अंबाजी. पहिला चेंडू होता, स्क्वेअर कट करायचा होता, मात्र बॅट आणि चेंडू यांचा संबंध कारण स्लोवर गतीने संत गतीने चेंडू इथे यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. फलंदाजाला पूर्णपणे बीट करतोय आणि उरलेलं काम यष्टीशक या ठिकाणी करत असताना क्षेत्रक्षण पूर्ण विस्तारलेलं. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, एक डीप पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ. आणि यावेळी मात्र हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्रक्षण स्वतः दर्शवतात. वाडिश लॉंग ऑफ, सी मार्च बघे डीप एक्स्ट्रा कव्हरला आलेला एक शानदार फटका. षटकार 6 धावांचा योगदान. 61 धावा आपल्याकडे येतात. गोलंदाज तयार. चेंडूचा पाठलाग केला, पंच आमच्याकडे वळतात, चेंडू स्वैर असल्याचा इशारा करतात. 1 धाव आणखीन एक धावफलक नोंदवतात. 62 धावा धावफलकार आल्यात. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. पाहूया 2 संघ या ठिकाणी क्वालिफाय होतील सुपर 6 मध्ये आणि उद्या सुपर 6चा थरार आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मात्र आता चांगला चेंडू होता, थोडासा आतमध्ये टाकला आणि फलंदाजांना अर्थात बीट केलं. 2 फलंदाज गमावलेत आणि 62 धावा धावफलकावर. वळी या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. उडी मारली होती, जम्प घेतलेली डीप पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू, मात्र हातावरून चेंडू इथे सीमापार झाला. 6 धावांसाठी. 68. 5वें षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना 8 षटकांचा सामना आहे आणि या षटकातले 2 चेंडू बाकी. 68. दोन्ही फलंदाजांनी 2 विकेट गेल्यानंतर अर्थातच योगदान खूप चांगलं दिलं आणि या योगदानाच्या माध्यमातून पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर या ठिकाणी मात्र पडल्या सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट ड्राईव्ह जसं त्याला म्हटलं जातं
इथे होते लॉंगॉन लक्ष्यचषक चेंडूची पकड करतात. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. एक धाव संघाला एका धावेच्या माध्यमातून. राजधानी सातारा संघाची धावसंख्या 69. 2 फलंदाज गमावल्यानंतर अंतिम षटक अंतिम चेंडू या षटकातला बाकी. चेंडूला फिरकावण्याचा प्रयत्न केलाय. लॉफ्टेड शॉट आहे. सीमारेषा पलीकडे येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि या 6 धावा अर्थात 75 या धावसंख्येवर घेऊन जातात त्या राजधानी सातारा संघाला. ATM विनायक हॉस्पिटल वापी या संघावरचा दमदार कामगिरी हे म्हणता येईल. फलंदाज पृथक्करण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लाल कॅप परिधान केलेले फलंदाज यावेळी डॉक्टर अंबाजी खेळतात वैयक्तिक 16 धावसंख्येवर आणि डॉक्टर सचिन या ठिकाणी 34 या धावसंख्येवर. षटक होतं गोलंदाज डॉक्टर मेघल यांचं मागडे षटक ठरलं. 20 धावा त्यांनी या ठिकाणी खर्च केल्या आणि एकूण षटकं समाप्त झाली ती 5. येणारी 3 षटकं अजूनही बाकी. 75. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक इथे मात्र ATM विनायक हॉस्पिटल वापी या संघाकडून गोलंदाज सरी सज्ज झालेत. उमेश डॉक्टर उमेश 6वं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पहिला चेंडू होता बॅटच्या पट्ट्यात गेला. वाडिश लॉंगॉन सीमारेच्या पुढे फेकून दिला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी आणि या 6 धावा संघाला घेऊन गेल्या 81 या धावफलकावर. जबरदस्त फलंदाजी. मिळाल्या संधीचं सोनं केलं. आखुंटाबाई चेंडूंना त्यांनी हवेतून भिरकावलं. 6 धावा या ठिकाणी धावफलकावर नोंदवले गेले आणि एक सुंदर फलंदाजी यावेळी मात्र पाहायला मिळाली ती राजधानी सातारा संघाची. दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर 81 धावा या धावफलकावर आल्यात. हुक केला चेंडूला. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूचा पाठलाग करतोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मध्ये 2 धावांचं योगदान निश्चितरित्या मिळते आणि 2 धावांवर समाधान लागले. 83. 83. धावा धावफलकावर आल्यात. 2 फलंदाज गमावल्यानंतर आलेली धावसंख्या आहे. पडझड रोखली होती आणि एक चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र मोठा फटका सीमारेषा पलीकडे सीमारेषा ओलांडतोय. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी 89 धावा धावफलकावर. 2 बाद 51 89. राजधानी सातारा काय फलंदाजी केली. अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये दिलेले योगदान. जो फलंदाज डॉक्टर अंबाजी या ठिकाणी खेळतात 30 नोव्हेंबरला त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला खेळाडू जमत नाहीत. त्याच खेळाडूंनी संपूर्ण टीमची बांधणी केली आणि मैदानाकडे ते अर्थात या स्पर्धेला घेऊन आले. एक 22 धावसंख्या धावफलकावर नोंदवतात. 90 धावा धावफलकावर आत्तापर्यंत आल्यात. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्गावर आहेत ते डॉक्टर उमेश आणि समोर मात्र फलंदाज डॉक्टर सचिन. डॉक्टर उमेश आणि सचिन यांच्याबद्दल द्वंद्व युद्ध आणि युद्ध या ठिकाणी पाहतात. क्रिकेटच्या कुरुक्षेत्राचा डेप पॉइंटला सीमारेषेकडे पाठवले डॉक्टर सचिन यांनी 6 धावांसाठी. 96. डॉक्टर सचिन काय आक्रमक खेळत आहेत. 96 वैयक्तिक खेळत आहेत ते 40 या धावसंख्येवर. काय फलंदाजी केली आणि डॉक्टर अंबाजी 30 या धावसंख्येवर नॉन स्ट्राईक एंडला. 96. वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र हुक शॉट ज्याला म्हटलं होतं. बॅट चेंडू संपर्क येत नाही. उजव्या यष्टीच्या
अगदी जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि षटक क्रमांक 6 षटकं समावतं 96 धावा प्रतिषटकं इथे पाहिलीत तर अर्थातच 16च्या सरासरीने या धावा धावपलकर आल्या त्या राजधानी सातारा संघाच्या 96. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली डॉक्टर सचिन आणि डॉक्टर अंबाजी यांच्या माध्यमातून. येणारी 2 षटकं बाकी आहेत म्हणजे 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये शतकापलीकडे ही धावसंख्या धावपलकर नोंदवण्याची किमया अर्थातच राजधानी सातारा संघ निश्चित प्रयत्न करेल. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. 7वं षटक मार्गस्थ डॉक्टर झहीर यावेळी 7वं षटक घेऊन आलेत ATM विनायक हॉस्पिटल वापी या संघाकडून. 96 धावा धावपलकर शतकापासून 4 धावा दूर आहे तो सातारा संघ. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने डॉक्टर रहीम फुलटॉस होता खराब चेंडू अर्थात या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडूला पूल केलाय सीमारेषे पडके आलेला एक सुरेख फटका चौकार 4 धावांचं योगदान. डॉक्टर अंबाजी आणि डॉक्टर सचिन ज्यांनी तब्बल 40 धावांचं प्रत्येकी योगदान दिलंय. 107 धावा धावपलकावर. नको नको लोक ऐकत तर डॉक्टर अंबाजी यांचा जर आपण विचार केला तर प्रोटीनयुक्त खाणं जे अर्थात ज्याला म्हणलं जातं डाएटमध्ये आणि तब्बल 2 तंदुरी या ठिकाणी निश्चित खातात. दरम्यान यावेळी खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. चेंडू जाणार डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या पलीकडे अर्थातच चौकारासाठी 4 धावा आणि या 4 धावा 111. काय फलंदाजी झाली. जेव्हा 2 विकेट पडले तेव्हा धावसंख्या धावपलकावर होती किती होती. 2 विकेट गेले तेव्हा 111. पुढचा चेंडू यावेळी मात्र भिरकावलाय. अतिथी ह्याच्यात जवळ चेंडू येणार आणि सीमारेषा ओलांडतोय. षटकार 6 धावांसाठी आणि या ठिकाणी मात्र अर्धशतक धावपलकार नोंदवले गेले ते डॉक्टर अंबाजी यांचा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आपली बॅट उंच करा. अर्धशतक 50. काय फलंदाजी केली. 36 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झाले होते आणि आता 117 धावा धावपलकर आल्या म्हणजे तब्बल 81 धावांची पार्टनरशिप भागीदारी 28 चेंडूंमध्ये आणि 4 या धावसंख्येवर अर्थात झेल देखील सुटला होता आणि रोहित शर्मांसारखी स्टाईल या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅकफुटवर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप स्क्वेअर लेग आहे. शेतेशेत चेंडूरी येतोय. 1 धावेचं योगदान इथे मिळते. 1 धाव संघाला मिळाली. 118. जबरदस्त गोलंदाज झहीर डॉक्टर झहीर या ठिकाणी 7वं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना 118. आता मात्र डॉक्टर सचिन समोर आहेत. डॉक्टर सचिन खेळत आहेत 40 या धावसंख्येवर. एकाने अर्धशतक पूर्ण केलं. दुसरं अर्धशतक पूर्ण करणार का हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये असताना चेंडूला मात्र या मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेतशी उंच चेंडूवर गोलंदाजच्या दिशेने चेंडू फेकतील झहीर यांच्याकडे आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या मिळाल्या.
42 वैयक्तिक धावसंख्येवर 120 धावा धावफलकावर 42 वैयक्तिक धावसंख्येवर डॉक्टर सचिन. सातारा विरुद्ध एटीएम विनायक हॉस्पिटल वापी यांच्यामध्ये रंगलेला हा जबरदस्त शेवटचा आजच्या दिवसातला सामना, तिसऱ्या दिवसातला हा सामना. डॉक्टर जहीर पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा स्पर्श नाही, चेंडू जातोय तो अर्थात यावेळी शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक धावफलकावर नोंदवत आहेत. धावफलकावर धावा येतात 121 आणि षटक क्रमांक लेग बायचा इशारा पंचांचा 7 व षटक समाप्त. 121 प्रति षटका जर आपण पाहिलं तर 7 षटकांचा खेळ समाप्त झाला. 17.28च्या सरसाने या 121 धावा धावफलकावर जमवल्यात त्या एटीएम विनायक हॉस्पिटल वापी या संघाविरुद्ध राजधानी सातारा संघाने. शेवटचे षटक आहे. आपल्या बॉलिंग मार्कवर बेगल आहेत, डॉक्टर बेगल आणि सचिनसाठी पुढचा चेंडू. डॉक्टर सचिन यांनी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय शॉर्ट थर्डच्या दिशेने. 1 धावेचं योगदान. 123 हे रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त 4 धावांची अजूनही गरज आहे. अंतिम षटक आहे. चौदा धावांची अजूनही गरज आहे. पंचायत डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र चेंडूला लेटकट करायचा होता. बॅट चेंडू संपन्न होती कारण गुडलेन्स पडू चेंडू पडला होता. थोडीशी उंची होती पण बॅट थोडीशी उशिरा फिरली आणि चेंडू मात्र यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावला. 123 डॉक्टर अंबाजी पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा यावेळी बॅट आणि चेंडू संपर्क. इथे मात्र यष्टीच्या चेंडूवर येतोय. यष्टी उखडण्याचा प्रयत्न इथे केला गेला तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा या ठिकाणी येतोय आणि फलंदाज मात्र दुसरी धाव काढताना धावचीत. आणि ही खेळी इथे समाप्त होते. जे वादळ आलं होतं क्रिकेटमधलं ते डॉक्टर अंबाजी आणि डॉक्टर सचिन यांच्यामध्ये अंबाजी या ठिकाणी धावचीतच्या रूपाने बाद झाले आणि त्यांनी तब्बल धावफलकात जमवल्या त्या 51 आणि तिसरा फलंदाज गमावला राजधानी सातारा संघाने. पुढचे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे डॉक्टर अंबाजी यांच्यासाठी. 51 धावांची एक जबरदस्त खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि नवीन फलंदाज डॉक्टर अभय जाधव यावेळी मैदानामध्ये. 3 गडी बाद. डॉक्टर अभय या ठिकाणी स्ट्राईकला असतील. काय फलंदाजी पाहायला मिळाली. 88 धावांची ही भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये समाप्त झाली. तिसऱ्या विकेटसाठी तर डॉक्टर अभय आहेत समोर. शेवटचे षटक फेकतात डॉक्टर बेगल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करायचा होता. पंच दर्शवतात या ठिकाणी अर्थातच 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळते. धावफलकात 1 निवाड. धावफलकर आतापर्यंत जमा झाल्यात 125 125 धावा धावफलकावर आणि चेंडू बाकी आहेत या षटकातले 2 चेंडू बाकी. 125
यावेळी मात्र चेंडूला अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्रशन इथे पाहायला मिळाला. चेंडू आपल्या या हातात आणि त्यांनी अडवला आणि तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळालं. 127 अंतिम चेंडू. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. डॉक्टर सचिन या ठिकाणी समोर आहेत आणि मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे येतो. एक शानदार षटकार. 6 धावा आणि धावफलकावर धावा येतात. त्या 8 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 133 आणि 134 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. शेवटच्या षटकाचं विश्लेषण आपण पाहिलं तर गोलंदाज होते डॉक्टर मेघल यांनी तब्बल 12 धावांचं योगदान इथे दिलं आणि 16.75 8 षटकामध्ये धावा धावफलकावर नोंदवायच्या त्या 100 एटीएम विनायक हॉस्पिटल वापी या संघाला. खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतोय आणि पहिल्या दिवसाप्रमाणेच तिसऱ्या दिवशी मला या क्रिकेट स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. मी या स्पर्धेचा मराठी समाज काका मात्रे विद्यानगर अलिबाग अर्थात या ठिकाणी थांबतोय. स्पर्धेला अर्थात शुभेच्छा देतोय कारण उद्या ठाणे शहरातून अर्थात ती आगरी कोळी चषक क्रिकेट स्पर्धेचं मी आता समालोचन तिथून तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ऐकू शकाल. आयोजकांना आणि त्याचबरोबर सन्माननीय डॉक्टर सचिनजी कोरंगळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी दिलेले योगदान अतिशय मोठं आहे. तर निश्चितच स्पर्धेला आपण शुभेच्छा देऊया. एक मोठी क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रातील डॉक्टर्स मंडळींची आणि निश्चितच पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करून मी मात्र थांबतोय आणि देतोय डीजेला संधी. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
48 गेंदे और 134 रन, बहुत बड़ा टास्क और हासिल करने की पूरी कोशिश करेंगे यहाँ पर, क्योंकि माली सर यहाँ पर अगर जीतते हैं तो फिर आगे का टिकट मिलेगा और न हारेंगे तो भी टिकट मिलेगा वापस जाने का जी। तो पीछे का टिकट 2 आने जाने का मिलेगा और डिपेंड करेगा उनके ऊपर कि वो कौन सा टिकट चाहते हैं। तो बहरहाल यहाँ पर एटीएम विनायक हॉस्पिटल वाशी वापी पहिल्या षटकामध्ये 21 धावा यायला पाहिजेत। जी जी और पूरा प्रयास करेंगे और पहली यहाँ पर मौका देखते हैं बन सकता है या नहीं। गेंद 1 टप्पा सीमा रेखा पार पार पार, अब होगी म्यूजिक की बहार। वेरी मच सर। और यहाँ पे सिकंदर बनने का मौका होगा एटीएम विनायक हॉस्पिटल और राजधानी सातारा, इन दो टीमों के बीच में। एक बार फिर से गेंदबाज तैयार, फुल टॉस, गेंद ड्राइव किया, शॉर्ट कवर की तरफ गेंद गई, यहाँ पर मौका बन सकता था। काफी तेजी के साथ 1 रन मुकम्मल किया, 4 रन के बाद 1 और रन, 5 रन बढ़ता हुआ, 3 गेंदे 5 रन, 134 रनों की जरूरत। भारी भरकम स्कोर यहाँ पे खड़ा किया है टीम राजधानी सातारा ने, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। और यहां पर छोटी गेंद थी, गेंद को पुल कर दिया, वाटरफुल, ब्यूटीफुल, पावरफुल, सक्सेसफुल, 6 रनों के लिए डीजे। बेहतरीन छक्का यहां पर अजित करते हुए और बल्ले के ऊपर हिस्से को लगती हुई, झूमती हुई, झूमती हुई, विकेट कीपर के हाथों में समाती हुई, पहला झटका लगता हुआ डीजे। डॉक्टर आनंद वापस पवेलियन की तरफ से आते हुए अच्छा कैच पकड़ा यहाँ पे और कीपर डॉक्टर अभय जो कि कप्तान भी हैं और ऐसे मौके पर एग्जाम्पल देते हुए कि मैं ऐसे उछल के कैच पकड़ सकता हूँ, तो इस ऐसे जो होता है ना तो टीम का जोश बढ़ जाता है। उनको पता है कि कप्तान भी कर रहा है तो हमको भी एफर्ट यहाँ पर डालने हैं। और अच्छा कैच पकड़ा, बल्ले के ऊपर हिस्से को लगी थी, उछाल लेती हुई तेजी से निकलते हुए विकेट कीपर के हाथों में समाते हुए पहला झटका यहाँ पर लगता हुआ। अगले बैटर मैदान पर डॉक्टर कपिल पाटिल और ये गेंद को ड्राइव कर दिया लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, ये गेंद जाते हुए 1 रन यहाँ पर मिलेगा। और जैसा मालिक सर ने कहा कि पहले ओवर में एटलीस्ट 15 से 16 रन आने चाहिए और 12 रन 1 विकेट के बाद 12 रन 1 विकेट। वक्त है ब्रेक का, ओवर टू डीजे। डॉक्टर अमर कदम अगले गेंदबाज, पहला ओवर 12 रन। इस ओवर में उसकी कमी को पूरा करने का प्रयास करेंगे और पहली गेंद घुमा दिया डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, गेंद जाते हुए दंदनाती हुई सीमा रेखा के मस्तक को दस्तक देती हुई चौकार। तो भी आप म्यूजिक बजाइए, दोनों टीमें अपनी ही हैं। और ये दिशा से भटकती हुई गेंद वाइड गेंद का करार देते हुए
अंपायर एक और रन जोड़ता हुआ 17 रन, 1 विकेट के नुकसान पर 1.1 ओवर के बाद में एक एक एलिवेशन यहाँ पे करना ही पड़ेगा। अच्छा शॉट यहाँ पे लगाने पड़ेंगे, आसमानी शॉट, क्योंकि 134 रन आसान नहीं है उसको हासिल करना। और ये काफी तेजी के साथ गेंद डाली गई थी, बल्ला पहले घुमाना चाहते थे और रोहित जी इस गेंद की तेजी का अंदाजा इसी बात से लगा सकते हैं कि पैर से लगने के बाद डायरेक्ट बॉलर के पास गई फॉलो थ्रू में, तो काफी तेजी के साथ ये गेंद डाली गई थी। बल्ला पहले घुमा चुके थे और यहाँ पर कोई ऑप्शन भी नहीं है दूसरा बल्ला घुमाने के। और ये पट्टे में बैठी और गेंद को लपेट लिया, चिकन लपेटा श्री साई ढाबा, उससे भी बेहतर 6 रनों के लिए। और ये बेहतरीन छक्का जड़ते हुए अपनी टीम के लिए कमाल की बल्लेबाजी। और रोहित जी, ईंट का जवाब पत्थर से दिया जाता है, लेकिन यहां पर ईंट का जवाब लोहे से देते हुए बेहतरीन बल्लेबाजी। और अच्छी गेंद थी, फुलर लेन लेग स्टंप पर, यहां पर मौका बन सकता है, डायरेक्ट हिट होती तो मौका बन सकता था। काफी तेजी के साथ दौड़ लगाई थी दोनों बैटर ने, रन मुकम्मल करते हुए टोटल एक और रन जुड़ता हुआ इसी के साथ टोटल स्कोर 24, 1.4 ओवर के बाद 24 पे 1। बहरहाल एक रन एक रन यहाँ पर हासिल करते हुए और 25 रन पर 1 विकेट, 1.5 ओवर 25 रन आखिरी गेंद इस ओवर की। और ये बल्ला काफी तेजी के साथ घुमाया था और यहाँ पर अपील करते हुए हमारे अंपायर नकारते हुए गेंद को कले किया। 2 ओवर के बाद 26 रन, वक्त है ब्रेक का, वक्त है डीजे का। दो ओवर 26 रन, 1 विकेट। प्लीज स्पीड अप कीजिए अंपायर सर। 2 ओवर के बाद 26, छोटी गेंद थी, पुल कर दिया, पुल ब्यूटीफुल, सीमा रेखा पार, षटकार डीजे।
बताते हुए जब ऑस्ट्रेलिया और अफ्रीका के बीच मुकाबला हुआ था तब 434 रन बनाए थे ऑस्ट्रेलिया ने और हर्षल गिब्स के 187 रनों की बदौलत 438 रन बनाकर मुकाबला जीता था। बैक टू बैक, हाई 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 एंड हैंडसम आउट ऑफ द पार्क। इट्स U6 ओवर टू डीजे। बाजों को बचना पड़ेगा। 38 रन हो गए, ऐसा तीसरा ओवर चल रहा है धमाकेदार अंदाज में बल्लेबाजी होती हुई। और लाजमी है कि जब ऐसे बड़े बड़े शॉट्स आते हैं तो दिशा से भटकने का यहाँ पर खामियाजा भुगतना पड़ा। एक अतिरिक्त रन, 39 रन होते हुए टोटल स्कोर 39 रन और अभी भी दोनों टीमों के पास मौका है। वाह, कमाल की फील्डिंग यहाँ पर देखने को मिलते हुए, अपने पैरों से गेंद को रोका पूरी तरह से एफर्ट डालते हुए। तो भले 134 है, टारगेट ज़्यादा है, लेकिन फिर भी गेंदबाज जो है ना कोई एक्स्ट्रा मौका देना नहीं चाहते बैटर को कि वो एक्स्ट्रा रन भी बनाए। अच्छी फील्डिंग यहाँ पर। और वाह, कमाल का शॉट था ये और हवा में गोता जरूर लगाया था, लेकिन गेंद जाती हुई सीमा रेखा पार पार पार। अब होगी म्यूजिक की बहार। T4 और ये सही तरीके से पट्टे पर नहीं आई, लेकिन डीप मिड विकेट की तरफ जाकर पहुंचती हुई गेंद 1 रनों के लिए और इसी के साथ स्कोर पहुंचता हुआ 45 रन। और सर 15 ओवर के हिसाब से अभी बल्लेबाजी चल रही है, 15 8 120, फिर भी और एक्स्ट्रा एफर्ट डालने की जरूरत पड़ेगी। फ्लाइट डिलीवरी थी, उसको ड्राइव कर दिया वाइड इज लॉन्ग ऑफ की जानिब गेंद जाती भी 1 रन पूरा किया, दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल करते हुए 47 रन। और हमारे आदरणीय काका मात्रे जी, मैन फ्रॉम अलीबाग, ये मुकाबला देखने के बाद ही वो जाएंगे। सर देखिए, उनके 62 एज है, यहाँ से वो पनवेल जाएंगे अराउंड 1 आवर और वहाँ से 2 घंटा बस की जर्नी अलीबाग, और उसके बाद कल सुबह सुबह उनको 5 बजे निकलना है थाने के लिए, और कल नाइट टूर्नामेंट में कॉमेंट्री करके आए हैं। त्यांची जेवढी आपण प्रशंसा करू तेवढी कमीच आहे. काल रात्री त्यांना फोन केला आपण आणि लगेच सकाळी ते आले. खरं तर त्यांना आपण धन्यवाद द्यायला पाहिजेत. प्रवास पण त्यांचा खूप लांब लांबचा असतो. राहतात अलिबागला, ठाणे रायगडमध्ये प्रसिद्ध आहेत ते समालोचनासाठी. ही त्यांची खासियत आतापर्यंत राहिलेली आहे. 47 आहे ना, 47 धावा, 1 गडी बाद अशी परिस्थिती झालेली आहे. 3 षटकं संपलेत. मार दे घुमा के आणि दे घुमा के फटका मारला मिड विकेटला 4 धावांसाठी. हा जर रन रेट राहिला ना तर तुम्ही म्हणालात तसं ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेची ती एक यादगार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि डू ऑर डायची सिच्युएशन आहे बघा, करो या मरोची सिच्युएशन येऊन एक प्रकारे नॉकआउटचीच मॅच म्हणायला काही हरकत नाही आहे. ही नॉकआउटची मॅच आहे. जो जिंकेल तो तरेल, जो हारेल तो बुडेल. और सर यहाँ पर दोनों टीम के लिए मौका है कल फाइनल खेलने का. जो जीतेगी कल फाइनल खेलेगी, जो हारेगी वो अगले साल उसको मौका मिल सकता है. यहाँ पर संध्याकाळचं वातावरण आहे. फलंदाजांसाठी थोडासा कठीण काळ आहे. गोलंदाजांना प्लस मध्ये आहेत गोलंदाज. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातो. आणि जेव्हा फलंदाज मारतच असतात ना तेव्हा गोलंदाजाला खरा पेच प्रसंग पडतो, कारण त्याला माहिती आहे मी कसाही चेंडू टाकला तरी हा मारणार आहे. अशा वेळेला गोलंदाजी करणं अजून कठीण होऊन बसतं आणि तीच कठीण परिस्थिती गोलंदाजाकडून पाहायला मिळते. हा भिरकावलाय चेंडू, हवेत आहे, झेल होईल का? आणि हा झेल टिपलाय, मस्त झेल टिपला. निर्णायक क्षणी अशा प्रकारचे झेल घेणं फार गरजेचं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो बघा कसा धमाकेदार असा गगनभेदी फटका मारलेला, मात्र उंची जास्त, लांबी कमी आणि
क्षेत्ररक्षकानं चांगलं जजमेंट घेतलं आणि एक सुंदर झेल टिपला गेला. और सर बहुत मर्तबा ऐसा देखा गया है कि जब ऐसे हाई स्कोरिंग वाले मैचेस जो चेस करती है टीम, तो ऐसे एक आध विकेट ऐसे मेन मोमेंट पे गिरता है तो उसके बाद थोड़ा डिफिकल्ट हो जाता है. हार जमलेली जोडी आहे, जमलेला जो दोघांचा जो ताळमेळ आहे तो ताळमेळ बिघडतो. मला असं वाटतं शामरुख का मोराच्या बाबतीत म्हटलं जातं ना की एक आणि साथ सोडली तर दुसरा पण साथ सोडतो. प्राण्यांमध्ये और सर दाद देनी होगी ये दोनों टीमों की. ये जो है इनका 48 ओवर तक दोनों टीमें खेल रही हैं, दोनों टीमें. और जो जज्बात, जुनून और जो एनर्जी लेवल है, भले बाहर आप देखेंगे थोड़ा घर पे जाने की सबकी तैयारियां हो रही हैं, लेकिन वहाँ पर जो है रोमांच जो है वो चरम पर पहुँचता हुआ. अजूनही चपळता त्यांच्यामध्ये दिसते अजूनही, कारण प्रत्येकाला विजय पाहिजे. आमचे डॉक्टर प्रशांत म्हात्रे यांना मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. ऑर्चिड हॉस्पिटलचे सर्वा प्रशांतजी म्हात्रे, धन्यवाद आपण इथे आलात. खरं तर वाशी वडावचे ते आहेत, ते आम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही इथलेच आहोत, रायगडवासीच आहोत. जरी आम्ही नवी मुंबईला गेलेलो असलं तरी ते प्रेम अजूनही रायगडवासियांवर आहे. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आप आए बहाराई. और यहाँ पर एक नो मैंस लैंड में गेंद गिरती हुई एक ही रन यहाँ पर अर्जित करेंगे. काफ़ी अच्छी फील्डिंग, काफ़ी अच्छा थ्रो यहाँ पर कहते हैं. 53 रन. जी सर्वप्रथम मी डॉक्टर प्रशांत म्हात्रे आणि महेंद्र गोळे, सदस्य टीम ऐरोली सुपर किंग, सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद इच्छितो. विशेषतः डॉक्टर संजय कुरांगळे सर आणि त्यांची सर्व टीम, त्यांनी ही उत्कृष्ट टुर्नामेंट जी ऑर्गनाईज केलेली आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि अशा प्रकारचे टुर्नामेंट ते भविष्यात सातत्याने करावं ही माझी सदिच्छा आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता सध्या माईक मिळाला आहे म्हणून एका विभागाची स्तुती करायची मला मनापासून वाटते. कालपासून मी त्यांचा आवाज ऐकतो आहे. हे या स्पर्धेला लाभलेले कॉमेंटेटर म्हात्रे सर, माळी सर, अतिशय उत्कृष्ट वाणी, उत्कृष्ट शब्दफेक त्यांच्या माध्यमातून होते. खरंच मन तृप्त होतं हे यूट्यूबच्या वाहिनीतनं जेव्हा आम्ही त्यांचा आवाज ऐकतो. खूप सुंदर. आणि श्री ओझा सरसुद्धा, त्यांची हिंदीतली वाणी अप्रतिम. धन्यवाद. थँक्यू सर. तुम्ही ऐकता आमचं तोडकं मोडकं बोलणं, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. गोळे साहेब आणि म्हात्रे साहेब, तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. मॅचमध्ये बघा रोमांच फुललेला आहे. 55 धावा धावफलकावर लागलेल्या. या षटकामध्ये मला असं वाटतं कमी धावा आल्या का? 8च धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. पक्षी पण आता परतीच्या मार्गावर चाललेले आहेत, आपल्या घरट्यामध्ये आता विहार करणार. पक्षी प्राण्यांचं बरं आहे, काय करायचं ते दिवसा, रात्री फक्त झोपायचं, बाकी काही करायचं नाही. आपलं उलट आहे, आपली मुंबई रात्री खरी चालू. हा चेंडू फुलटॉस. सर हम घर पे जाएंगे तो 2 आंखें हमारा इंतजार करती रहती है पूरी खुली हुई और गुस्से में, तो उनसे बच के निकलने का ढूंढना पड़ता है रास्ता, कहाँ से जाएं. सुदृढ शरीर यष्टी जर पाहिजे असेल तर असं म्हणतात की सकाळच्या प्रहरी लवकर उठा आणि लवकर झोपा. जेवण पण बघा, संध्याकाळचं जेवण जर 6-7ला केलं ना की तुमचं ऑटोमॅटिकली डाएट किती तासाचं होतं, कारण सकाळची न्याहारी आपली 8 वाजता होणार. त्यामुळे ऑटोमॅटिकली 10-12 तास अजिबात पोटात काहीच नाही, म्हणजे फक्त पचनाचंच काम, खाण्याचं काम नाही, फक्त पचनाचंच काम त्या वेळेमध्ये होतं. आता रात्री 2 वाजता येऊन तंगड्या तोडतात. और जी सर आपने बिल्कुल सही कहा. तो पहले ऐसा होता था जब हम सोते थे तो हमारे शरीर को आराम मिलता था. आज हम सोते हैं तो हमारे मोबाइल को आराम मिलता है. मोबाईल असं बसलो ना आपण अभ्यास करायला की लगेच झोप येते, पुस्तक वाचायला बसलो की लगेच झोप येते, पण मोबाईल हातात घेतला ना झोपच येत नाही. रात्र कधी जाते कळत नाही. 55 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 78 धावांची गरज आहे. खूप दिल्ली बहुत दूर है सर, बहुत 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 दूर है दिल्ली.
लेकिन जो हिसाब से इस ओवर के पहले जो 3 ओवर में बल्लेबाजी हुई थी, अगर उसी तरह की बल्लेबाजी होती है तो एक रोमांच यहाँ पर जरूर देखने को मिलेगा. हा चेंडू जमीन लगतचा फटका. मात्र सर मनापासून धन्यवाद तुमचं. काय आजार बिजार झाला तर आम्हाला बरं करा, तुमच्याकडे येऊ आम्ही. कारण डॉक्टरांची आठवण तेव्हाच येते. आपल्या घरात असं म्हणतात की प्रत्येकाच्या घरात एक तरी डॉक्टर आणि एक वकील पाहिजे, म्हणजे सल्ले चांगले मिळतात आणि तुमची ट्रीटमेंट चांगली होते. काकांच्या घरात दोन्ही आहेत. जितू पाटील. हा चेंडू हो भिरकावायचा होता हा चेंडू फाईन लेगला. या चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये. A1 टीम ठरलेली आहे ती रायगड, A2 नवी मुंबई, B1 बारामती, B2 रत्नागिरी, C1 पुणे ठरली आहे. आता C2 कोण या 2 टीम मध्ये ठरणार. ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेंथ. और सर अगर हम इसमें देखें तो रायगढ़ और पुणे की टीम है अपने सारे मुकाबले जीतकर पहुंची है यहाँ पर. तीन सामने लगातार त्यांनी जिंकलेले आहेत. म्हणजे हार काय त्यांना अजून माहिती नाहीये. साऊथ आफ्रिका बऱ्याच वेळा वर्ल्ड कपमध्ये आपण बघितलंय की सेमीफायनलला हारायचे, पण लीगच्या मॅचेस सगळ्या जिंकायची. साऊथ आफ्रिकेचा एक रेकॉर्ड त्यावेळेला गणला जायचा 3-4 वर्ल्ड कपमध्ये. तसंच खेळलं जायचं. फास्ट गोलंदाजी होते बघा. स्पीडमध्ये व्हेरिएशन आहे, कधी चेंडू पुढे कधी मागे, आणि व्हेरिएशन वेगात पण व्हेरिएशन आणतात ते गोलंदाज डॉक्टर चंद्रकांत पाटिल. उनको मालूम है अगर एक आध बड़ा हिट भी आ जाता तो इतना फर्क नहीं पड़ेगा जितना विकेट गिरने पे पड़ेगा. इसके लिए फ्री होके गेंदबाजी करते हुए. जी हां, सोडली. क्षेत्ररक्षण करणारी टीम किती आता त्यांचे हौसले किती बुलंद झालेत बघा. प्रत्येक चेंडूवर चिअरअप करतात एकमेकाला. चांगले हौसला अफजाई तिथे होते. सपोर्ट त्यांना मिळतोय, कारण आता C2 च्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. और एक क्लीन बोल्ड 22 इंच के स्टंप्स नेस्तनाबूद होते हुए, और जो कैच वहां पे लपका था ना सर, वो कैच टर्निंग पॉइंट साबित होता हुआ. एक सिच्युएशन. डीजे गाणी लावा मस्त. IPL एलिमिनेटर राऊंड एक होणार, त्यामुळे उद्या लवकरात लवकर आपल्याला सामने खेळवायचे आहेत. आणि सगळ्यांना विनंती राहील आमची की आपण 12वा खेळाडू उद्या घेऊन या. येताना नसेल तर पोराबिराला बोलवा, ज्यांना नावं माहिती असतील बाकीच्या वडिलांच्या सगळ्या मित्रांची. हे षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. साळुंके सरांची मुलगी मला असं वाटतं आता कंटाळले, घरचे वेध लागलेले आहेत तिला. कार्टूनचा टाइम झालेला आहे. मोटू पतलू, त्यानंतर काय डोरेमॉन. गणला गेलेला आहे या मुहूर्ताला. सूर्य अस्ताला चाललेला आहे. अशा वेळेला एक शुभ काळ आहे, आणि उद्याचा तर संपूर्ण दिवसच शुभ आहे, कारण उद्या मकर संक्रांत. आज भोगीचा दिवस आहे. अतिशय चांगला फटका स्क्वेअर लेग मध्ये मारला जातोय. या चेंडूवर एक सिंगल
रन मिळते. पालघरवाले थोडेसे नाराज झालेत, मला असं वाटतं नवनाथ सर थोडेसे नाराज झाले असतील, कारण गेल्या वर्षी याच मैदानावर बक्षीस घेऊन गेलो. यंदाच्या वर्षी थोडीशी गडबड थोडीशी झाली की काय असं त्यांना कदाचित वाटत असेल, परंतु हार जीत तो होती रहती है, लेकिन खेल खेलना सबसे बड़ी बात आहे असं क्रिकेटबद्दल म्हटलं जातं. हा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड, जोरात चेंडू टाकला, वळून मारायचा होता. मार मार, थांब थांब, इकडे मार तिकडे मार, अशा आरोळ्या मैदानात आपल्याला ऐकायला मिळतात. खूप धावा झाल्यात, अजून एक 20 धावा कमी असत्या ना सर तर मॅच जरा टफ बघायला मिळाली असती. और सर आप देखेंगे ये पीले कलर की बिल्डिंग है, इस पे सूर्य की किरणें वापस जाते हुए, किरणें पड़ते हुए कितना मस्त लग रहा है. और वहां पर भी देखिए सर, मस्त नजारा, डोळ्यांची पारणं फेडणारा नजारा. जी जी आणि हा चेंडू भिरकावलाय बऱ्याच वेळानंतर स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे षटकार मारला जातोय. अजूनही हिम्मत हारलेले नाहीयेत पालघरवाले. वो कहते हैं ना कि रख भरोसा खुद पर, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, रास्ते के कांटे देख कर रुकना ना मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. तर ही जी मंजिल आहे ती मंजिल पाहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत ते पालघरवाले. हा चेंडू हा हवे ते स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत आणि सुंदर झेल टिपलाय. अजून एक मोठा हादरा बसतोय तो पालघर टीमला. डोकावून पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा तो काळ साधा सुद्धा काळ नव्हता. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, डच, इंग्रज, फ्रेंच आणि स्वकीय या सगळ्या पातशाहींना पुरून उरली होती ती शिवशाही. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण सर्व मराठी माणसांना ठेवलेला आहे. म्हणून लढाऊ वृत्तीचा कोण तर मराठा असं म्हटलं जातं आणि ती लढाऊ वृत्ती आज या मैदानावर दाखवावी लागणार आहे. मात्र हा रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता, बरोबर बसला नाही बॅटमध्ये झहीर यांच्या, आणि जिंकायला अजूनही 68 धावांची गरज आहे. 13 चेंडू 68 धावा. काय होतं बऱ्याचशा वेळेला संध्याकाळच्या वेळेला चेसिंग करणं म्हणजे इंद्रधनुष्य पेलण्यासारखं होतं. चेसिंग फार कमी वेळा होते, कारण विकेट पण साथ नाही देत, विकेट थोडीशी लो होते, त्याच्यानंतर वातावरण थोडंसं डल होऊन बसतं. अशा वेळेला फलंदाजांना खूप अडचणी येतात जेव्हा संध्याकाळच्या प्रहरी चेसिंग येते. त्यामुळं संध्याकाळी जेव्हा मॅचेस असतात तेव्हा बरेचसे कर्णधार काय डिसिजन घेतात नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंगचा, आणि तो फायदेमंद बऱ्याचशा मैदानावर ठरताना आपण ॲज अ समालोचक म्हणून आपण बघत आलेलो आहे. कारण चेसिंग करताना तो स्कोअर जर अगोदरच्या टीमनं जास्त केला की त्यात अजून बर्डन, त्यात षटकार मारायचा जर प्रयत्न केला नंतर चेसिंग करताना तर तेही नाही गेले की अजून टेन्शन, आणि लाईट जे विजन आहे ते विजन बरोबर क्लिअर होत नाही, बरोबर चेंडू दिसत नाही, त्यामुळे टायमिंग पण जुळत नाही. या सगळ्या अडचणी येतात त्या चेसिंग करणाऱ्या टीमवर. त्यामुळे शेवटची जी मॅच असते त्यावेळेला बॅटिंग करणं जास्त फायदेमंद, म्हणजे जास्त फायदेमंद ठरलेलं आहे ते आजपर्यंत तरी आपण बघितलं. ओझा सर काय म्हणणं तुमचं? जी जी सर बिल्कुल. और उस वक्त पे कैसा होता है, अगर एक गेंद भी अगर पलक झपकते निकल गए तो डर लग जाता है कि ये पता नहीं बॉल अगली दिखेगी क्या नहीं दिखेगी. त्यामुळे त्या मॅचचं टॉस जिंकणं हे फार महत्त्वाचं होऊन बसतं अशा वेळेला. बघूया, अजूनही मला असं वाटतं 2 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये काय होईल का करामत. झहीर यांनी चेंडू सरळ मिड विकेटला मारलेला आहे. 1 रन या चेंडूवर मिळतीये, सिंगल रन. इक्के दुक्के से काही होणार नाही. या छोट्या छोट्या 2-3 माळ्यांच्या बिल्डिंग काय, इकडे बघा टॉवर 50 माळ्यांचे इंडिया बुलचे टॉवर उभे राहिलेले आहेत.
11 चेंडू 66 धावा. लगेच फलंदाजानं बॅट आपली दांडपट्ट्यासारखी फिरवली आणि लॉंगॉन सीमारेषे पलीकडे मारलाय तो उतुंग असा षटकार. धावांची गरज आहे म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार पाहिजे. डॉक्टर मेघल हा उडी मारून मारला हा स्ट्रोक मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेलबाद झालेले आहेत ते डॉक्टर मेघल मैदानाच्या बाहेर. पुणे टीम बघा पुणेवाले वेल प्लेड म्हणतात, त्यांनीच त्यांना हरवलंय. मैदानाच्या बाहेर आल्यानंतर मित्र बरोबर आहे, मैदानात मात्र संघर्ष करावाच लागतो जिंकण्यासाठी. आणि पुण्यावरून काय उगीच आलोय का आम्ही इकडे 100-150 किलोमीटर पायपीट करत. मस्त पुण्याचा आज खेळ अफलातून बघायला मिळाला. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग काय श्रीकांत सर मस्त एकदम मजा आली तुमचा खेळ बघायला. सर बहुत बार ऐसे कन्फ्यूजन भी हो जाती है किसको सपोर्ट करें किसको नहीं करें. टेनिस का जब मुकाबला होता था वीनस विलियम्स और सेरेना विलियम्स जब आपस में खेलती थी तो उनके माँ बाप परेशान हो जाते थे और अभी वो फाइनल में भिड़ते थे विंबलडन अमेरिकन यूएस फ्रेंच ओपन में. अरे सपोर्ट किसको करना है तो दोनों डिसाइड करते थे. कभी एक में माँ वीनस को सपोर्ट करती थी और डैडी सेरेना को सपोर्ट करते थे. किती कठीण प्रसंग असेल तो आई बापावर त्यावेळचा कोणत्या मुलाला जास्त प्रेफरन्स देऊ. परंतु त्याच्यापेक्षा ओ जहीर भाई ने उठाया इस गेंद को सीधे हाथ में और ये जहीर भाई के विकेट का पतन. और सर उससे भी ज़्यादा वो गौरवान्वित महसूस करते होंगे कि हमारी दोनों बेटियां वुमेन एम्पावरमेंट का एक बड़ा एग्जाम्पल होता हो. विंबलडन और टेनिस के फाइनल में पहुंचना बोले तो किसी हर खिलाड़ी का सपना होता है. बहुत ही प्राउड फील करती होंगी वो. आणि अशा मुली जन्माला येणं आईबापासाठी अगदी म्हणजे 7 जन्मांचं पुण्य म्हणतो ना आपण, ते 7 जन्मांचं पुण्य कमावल्यानंतर अशी मुलं जन्माला येतात. आमचे डॉक्टर कुरंगळे त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे ना वारकरी संप्रदायातलं कुटुंब आहे. स्वानंद सुखनिवासी हरिभक्त परायण बाळाराम महाराज कांबेकरांचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर. त्यांच्या मुलीला जन्मजात त्यांनी माळ घातली आहे ना मॅडम. म्हणजे जन्माला आल्यानंतर लगेच गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ. असं म्हणतात ना तेणे नोहे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. हा चेंडू हो यॉर्कर चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळला जातो आणि त्रिफळा उडवलाय. आता पडझड झालेली आहे. कॅप्टन कुठे आहेत? कॅप्टनना पाठवा. कपडे बदलले कॅप्टनने. सरदार आणि सूर्य बघा आमचे कॅमेरामन सूर्य अस्ताला चाललेला आहे. त्या टॉवर मधून किती सूर्य तेजपुंज असं सूर्य पाहायला मिळतोय आजचा. आणि उद्याचा सूर्य आधीच कपडे बदलून मोकळे झालेले आहेत कारण त्यांनी बघितलं समोरचं भविष्य. सूर्य अस्ताला चाललाय आणि सुंदर आमच्या स्टार टेनिस cricket.in या मावळत्या सूर्याला कसं कॅमेरामध्ये बद्ध केलेलं आहे बघा. सॅल्यूट कॅमेरामन चंदू. नवनाथ सर धन्यवाद तुम्ही आलात इकडे त्याबद्दल मनापासून धन्यवाद. घरी गेल्यानंतर उद्या मासळीचा मस्त फडशा पाडा कारण पालघरला टोलर टोलर मच्छीचे भरून येत आहेत. कोलंबी हलवा पापलेट येईन एक दिवस नक्की वेळ मिळेल तेव्हा नशिबात असेल तर नक्की येऊ. हा नक्की तुम्ही बोलवा जर वेळ असेल तर नक्की येऊ कारण प्रेमाची माणसं मिळणं या जगामध्ये फार कठीण होऊन बसलेलं आहे. अशा वेळेला तुमच्या प्रेमाला नक्कीच आम्ही साथ देऊ. सब प्रेमाची माणसं आणि प्रेमाची मच्छी ये बहुत मुश्किल से मिलती है और
सर आपको बताना चाहता हूँ कि इतनी दूर से आना, पार्टिसिपेट करना और ऑर्गेनाइजर को सम्मान देना ये बहुत बड़ी बात होती है. जी हां, खूप लांबून लांबून आज टीम आलेले आहेत आणि बघा अजूनही प्रयत्न किती करताय इथे क्षेत्ररक्षक. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण धावत गेले बघा, कव्हर मधून धावत गेले तिकडे पॉइंटच्या दिशेनं. म्हणजे त्यांना माहिती आहे आम्ही जिंकणारच आहोत, तरी प्रयत्न सोडत नाहीयेत. एक धाव वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे आणि यालाच तर म्हणतात एक स्टँडर्ड क्रिकेट. उद्याचं वॉर्मअप आजच करून घेत आहेत. हो, व्हॉट अ स्ट्रोक, एक्सलंट स्ट्रोक. जाता जाता एक नजाकतीचा स्ट्रोक, आपल्याला क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह, अफलातून कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ते डॉक्टर मयूर यांच्या बॅटमधून काय स्ट्रोक मारला, जबरदस्त स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं काय अफलातून जागा बनवली आणि कव्हरचा फटका मारला. पुन्हा पुन्हा त्याच दिशेनं, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. हाताला लागून हा ही चेंडू जातोय सीमा पार, षटकार. अंतिम क्षणी जाता जाता का होईना सुंदर फलंदाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय फटका मारलेला, मात्र हाताला लागून हा चेंडू गेला सीमारेषा पार. असं म्हणतात ना की अंत भला तो सब भला, शेवट गोड झालेला आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हाला पालघरकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या शब्दरूपी आणि गोड गोड बोला वर्षभर. हा, तिळगुळ पण आणलेलं आहे त्यांनी स्पेशल. थँक्यू. रसायनिकरांसाठी तिळगुळ घेऊन आलेले आहेत. तिळानं गरमी अंगामध्ये येते असं म्हणतात, गुळानं गरमी अंगामध्ये येते आणि या थंडीच्या दिवसामध्ये तीळ गुळ हे उपयुक्त आहे. सर ये नतीजा कोई भी हो, ये क्रिकेट की मिठास देने आए हैं. जी हाँ, जी हाँ. और ये गेंद हवा में है. अच्छा प्रयास. कैच लपका नहीं लेकिन ट्राई अच्छी थी. अच्छा प्रयास किया आणि हा सामना जिंकलेला आहे तो. थँक्यू. राजधानी सातारा संघाने जिंकलेला आहे. राजधानी सातारा संघाचं हार्दिक अभिनंदन. अजून एक द्या, 2-2 तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. तिळाचा गोडवा वाढवी मनाचा गोडवा असं म्हटलं जातं. आणि आमचे नवनाथ सर जे पालघर वरून आलेले आहेत ते हारलेत, पण तरीही तिळगुळ वाटतात सगळ्यांना बघा. आणि हीच तर या खऱ्या तिळगुळ या मकर संक्रांतीची हीच तर खरी खासियत आहे. डॉक्टर संजय कुरंगळे यांना तिळगुळ ते भरवतात. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. star.in माध्यमातून जे प्रेक्षक आपली ही डॉक्टर्स प्रीमियर लीग पाहतायत त्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमचे डॉक्टर बागडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या पालघर टीमला प्रोत्साहित करावं, ट्रॉफी देऊन त्यांना त्यांचं अभिनंदन करावं. पालघर मॅडम पण मला असं वाटतं पालघरवरून आलेत का? सातारा नागोटने. बागडे सरांना मी विनंती करतो. नवनाथ सर, आपण आमची एक छोटीशी आठवण आपण स्वीकारावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही आलात, खरंच खूप 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 आनंद झाला. गेल्या वर्षी रनरअपचं पारितोषिक मिळालेली पालघर टीम, वापी पालघर, ऑल टाइम मॉन्स्टर, बागडे सरांच्या आणि युवराज सरांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. आमचे डॉक्टर संजय कुरंगळे तिथे जॉईन होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक आम्ही शुभेच्छा त्यांना. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी बेस्ट ऑफ लक. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच काय डिक्लेअर करायची गरज आहे का? सातारकर, मॅन ऑफ द मॅच कोण? डॉक्टर अंबाजी. डॉक्टर अंबाजी, काय घणाघाती बॅटिंग आज या मैदानावर केलेली आहे. जबरदस्त फलंदाजी आज पाहायला मिळाली होती डॉक्टर अंबाजींची.
मी आमचे त्रिंबकेश सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अंबाजी यांचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मान करावा. डीजे गाणे लावा.